नमस्कार. जनता दरबारमध्ये आपल्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी सुनील केदार. आपण आज ठाणे जिल्ह्यात किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पालकमंत्री पदाचे तिढे निर्माण झालेले, सरकार स्थापन होऊन आज 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे आणि तरी सुद्धा पालकमंत्री पदाचे तिढे सुटता सुटत नाही. याच विषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत 2 मान्यवर या ठिकाणी बोलवलेले आहेत. एक आपले पत्रकार आणि राजकीय विश्लेषक उमेश जोशी, तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे व राजकीय विश्लेषक रमेश बनारसी सर, हे 2 आजचे आपले पाहुणे आहेत. त्यांच्याशी चर्चा करूया आपण की कशा प्रकारचं हे पालकमंत्री पद असावं की असू नये, आणि पालकमंत्री पद जर असेल तर त्याच्या जबाबदाऱ्या कशा असाव्या, ते पालकमंत्री पद भूषवत असताना पालकमंत्र्यांनी कोणती काळजी घ्यावी, ते पालकमंत्री पद शोभेची वस्तू न राहता त्याच्यासाठी लोकांच्या उपयोगी कसं ते पडेल, फक्त कार्यकर्ते पोचणं एवढंच पालकमंत्रीचं काम न राहता सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत त्या पालकमंत्री पदाचा लाभ कसा पोहोचवता येईल, याविषयी सखोल चर्चा आज आपण या दोघं मान्यवरांसोबत करणार आहोत. आपण सर्वप्रथम यांना एक प्रश्न विचारूया का पालकमंत्री पद आणि त्याच्या जबाबदाऱ्या कशा आहेत. सर्वप्रथम रमेश वाराणसी सरांना मी सांगतो की त्यांनी या संदर्भात आपलं मत व्यक्त करा. नमस्कार. जनता दरबारमध्ये आजचा जो विषय घेण्यात आलेला आहे, पालकमंत्री पद असावं की नसावं याबाबत पार्श्वभूमी करण्यात आली. माझं स्वतःचं स्पष्ट मत असं आहे की पालकमंत्री पद हे ज्या उद्देशाने निर्माण करण्यात आलं होतं त्या उद्देशाची पूर्ती न करणारं राहिल्यामुळे आता त्याची आवश्यकता नाही असं माझं स्पष्ट मत आहे, आणि पालकमंत्री पद रद्द करावं शासनाने असं माझं स्पष्ट मत आहे. त्याचं कारण असं, पालकमंत्री पदाबाबतचा इतिहास आपण थोडासा जाणून घेऊया. हे पालकमंत्री पद कसं तयार झालं. आतापर्यंत एवढी सरकार आली, पण पालकमंत्री पदावरून जेवढा ह्या महिन्याभरामध्ये घोळ निर्माण झालेला आहे तेवढा घोळ यापूर्वी कधी निर्माण झाला. 1972 साली वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा आमदार नाही किंवा काँग्रेसचा आमदार आहे पण त्या जिल्ह्याला सरकारमध्ये मंत्रिपद मिळालेलं नाही, मग त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून मंत्र्यांकडे त्या जिल्ह्याचे प्रभारी पद म्हणून जेव्हा नाव होतं जबाबदारी सोपवली जात होती. त्यांच्याच काळामध्ये या प्रभारी पदावरूनच जळगाव जिल्ह्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला प्रतिभाताई पाटील आणि मधुकरराव चौधरी यांच्यामध्ये त्या जिल्ह्याचं प्रभारी पद मिळावं म्हणून वाद निर्माण झाला, रस्सीखेच निर्माण झाला. त्याच्यावर वसंतराव नाईकांनी तोडगा काढला. स्थानिक जिल्ह्याचं मंत्री पालकमंत्री पद त्या जिल्ह्यात ठेवायचं नाही. तेव्हापासून बाहेरच्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मंत्री म्हणून पालकमंत्री पद नेमण्याची सुरुवात झाली. म्हणजे उदाहरणार्थ राज्यपाल पद जसं असतं त्यासाठी प्रभारी पदाला ते पालकमंत्री पदाचं नामकरण. आता काही जिल्ह्यांमध्ये त्याच जिल्ह्याचा मंत्री पालकमंत्री राहतो, पण बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जसं आता आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये शंभूराज देसाई पालकमंत्री होते की जे आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत नव्हते, इथून निवडून गेले नाही, पण त्यांच्यावर या जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे पालकमंत्री पदाचा जो इतिहास आहे, पालकमंत्री नेमका कशासाठी नेमला जातो तर पालकमंत्र्याच्या माध्यमातून जी नियोजन समिती असते त्या नियोजन समितीमध्ये जिल्ह्यासाठी जो निधी येतो सरकारमधून विकासासाठी, त्या निधीचं नियोजन करण्याचं काम मुख्यतः पालकमंत्र्याचं आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचा जो विकास करायचा असेल त्यासाठी जे काही विकासाचे प्रकल्प प्रस्ताव असतील त्या प्रस्तावांचा शासनाच्या कडे पाठपुरावा करणं, जनता, प्रशासन, जनता आणि सरकार यांच्यामधला दुवा म्हणून पालकमंत्र्याने काम करायचं. पण आपल्याकडला इतिहास बघितला ठाणे जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक वर्षे गणेश नाईक पालकमंत्री होते, पण आपल्या शहापूर तालुक्याचा असो का ठाणे जिल्ह्यातल्या कुठल्या तालुक्यात असो कोणता मोठा प्रकल्प त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये राबवला किंवा आणला असं काही आपल्याला आठवत नाही, स्मरत नाही. 10 वर्षांहून अधिक काळ माझ्यामध्ये त्यांच्याकडे पालकमंत्री. या उलट शांताराम भाऊ घोलप पालकमंत्री होते, मंत्री होते ठाणे जिल्ह्याचे.
त्यावेळेला त्यांच्या काळामध्ये ठाणे आपल्या शहापूर तालुक्याचं उदाहरण दिलं तर अनेक पाझर तलाव त्यावेळेला तयार झाले. त्यांच्याकडे इरिगेशन खातेही होते. त्या पाझर तलावांमध्ये आजही आपण बऱ्याचशा शहापूर तालुक्याचा काही भाग जिथे जिथे हे 10-12 तलाव आहेत त्या ठिकाणी सिंचनाचं काम झालेलं होतं आहे. त्यामुळे रोजगार मिळतोय, भाजीपाला वगैरे उत्पादन होतं. पालकमंत्र्यांची ही जबाबदारी आहे. पण आताचं चित्र असं दिसतंय की ते बीडच्या उदाहरणावरून आपल्याला पाहायला भेटतात की पालकमंत्रीच्या हातामध्ये सगळे अधिकार केंद्रित झालेले आहेत आणि त्या अधिकाराचा उपयोग विकास कामांच्या पाठपुरावा करण्यासाठी न होता जी काही कामं येत आहेत बीड डिपार्टमेंटची, ती रस्त्याची असतील, समाज मदतीची असतील, पण त्या पालकमंत्र्यांच्या मार्फत त्यांच्या पक्षातील कार्यकर्ता असो किंवा बाहेरचा असो, दुसऱ्या पक्षातील असो, पण त्या कार्यकर्त्यालाच ते काम देण्यासाठी म्हणून अगदी ग्रामपंचायत स्तरापासून ते त्याच्यापर्यंत महापालिका असेल, बांधकाम खाते असतील, सार्वजनिक बांधकाम असेल, इतर असतील, या सगळ्यांच्याकडे कार्यकर्त्यांवर म्हणजे तिथल्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो आणि आपल्या कार्यकर्त्याला काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. त्याच्यामुळे एक लोकशाही आपण स्वीकारली, हुकुमशाही तर आपण स्वीकारलेली नाही. लोकशाहीमध्ये अधिकाराचं केंद्रीकरण होत नाही, विकेंद्रीकरण होतं. आणि इथं नेमकं हुकुमशाहीमध्ये जसं अधिकाराचं केंद्रीकरण झालेलं असतं अशा पद्धतीने लोकशाहीचा बुरका आणि पालकमंत्र्यांच्या हाती, मंत्र्यांच्या हाती सगळे हुकुमशाहीचे अधिकार केंद्रीकरण झालेले आहेत. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की पालकमंत्री पद आता बरखास्त करा. हे होते रमेश वनारसे सर. त्यांनी आपलं परखड मत या ठिकाणी मांडलंय. याच मुद्द्यावरती आणि याच प्रश्नावरती आपले दुसरे राजकीय विश्लेषक पत्रकार उमेश जोशी यांचं काय मत आहे ते त्यांच्याकडून आपण या ठिकाणी जाणून. नमस्कार. तसं सरांनी तर पालकमंत्री पदाची काय जबाबदारी किंवा काय निर्णय दिलेला आहे या संदर्भात सगळी माहिती आपली विस्तृत केलेली आहे. त्याच्यात न जाता फक्त एक मुद्दा मी खोडून काढला या ठिकाणी. पालकमंत्री पद रद्द करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की जसं सरांनी सांगितलं की ज्या जिल्ह्यांमध्ये राजकीय नेतृत्व नसतं किंवा आमदार नसतो त्या पक्षाचा, त्यांच्यासाठी तरी केलं जावं म्हणून इतर जिल्ह्यातल्या आमदारांना देखील पालकमंत्री पद त्या ठिकाणी दिलं जातं. त्यांनी उदाहरण देखील आपल्याला ठाण्याचंच दिलं की ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने शंभूराजे देसाई यांना पालकमंत्री पद दिलेलं आहे या घडीला, त्याचं जे कार्य आहे ते ठाण्याला निश्चितच आपल्या ठाणे जिल्ह्यात त्या कुठल्याही पद्धतीचा त्याचा उपयोग आपल्याला होताना दिसत नाही. पण विषय असा आहे की साधारणपणे 43 पालकमंत्री नेमण्याची एक मर्यादा आहे सरकार आणि 20 पालकमंत्री सध्या आपल्या या विभागामध्ये नेमले गेलेले आहेत. प्रत्येक सरकारची काम करण्याची एक स्ट्रॅटेजी असते, त्याचा एक अवलोकन करण्याचा किंवा सत्ता केंद्रस्थानी ठेवून ताब्यात जास्तीत जास्त कसं राहील यासाठी त्यांचा तो प्रयत्न असतो. प्रत्येक सरकारची वेगवेगळी त्याची मानसिकता असते. सरांनी एक उदाहरण दिलं की सामान्य धनंजय मुंडे यांच्या संदर्भात उदाहरण 20 पालकमंत्र्यांमध्ये एखादा मंत्री असू शकतो, पण अजून ते कायदेशीर तसं सिद्ध झालेलं नाही. पण आपण त्याही अनुषंगाने विचार केला की त्यांचं नाव बऱ्यापैकी या ठिकाणी येत आहे. कायद्यात ते ठरेल त्याच्यानंतर तो सगळा न्यायदेवतेचा खेळ असल्यामुळे त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही. पण एखादा जरी असं काही उदाहरण असतं तरी याचा अर्थ की ते मंत्रिपद नाकारणं योग्य नसेल. कारण पालकमंत्री पदाचे जी कामं आहेत ती खूप महत्वाची कामं आहेत. अगदी साधारण जरी कामं आहेत त्या जिल्ह्यातली पकडली, ठाणे जिल्ह्याचा जरी विचार केला तर फार पालकमंत्रीची जबाबदारी फार मोठी असते. कचरा नियोजनापासून पाणी पुरवठा, त्या ठिकाणच्या सामाजिक गरजा, शैक्षणिक गरजा या गोष्टींवर पालकमंत्र्यांनी अंकुश ठेवणं, त्या प्रामुख्याने पूर्ण करून घेणं, अधिकाऱ्यांच्या सोबत राहून त्यांना सोबत घेऊन त्या जबाबदाऱ्या पूर्ण करून घेणं हा त्यांचा महत्वाचा रोल असतो की जो त्यांना शासनाशी जोडण्याचं काम करतो. समजून सांगितलं की जो दुवा असतो पालकमंत्री, शासनाचा आणि जनतेचा दुवा असतो. पण त्यासाठी त्या पालकमंत्र्याची मानसिकता देखील तेवढीच महत्वाची असते. सन्माननीय गणेश नाईकांचं जे नाव घेतलं या अगोदरचं, तर त्यांनी त्यांच्या भागात विकास मोठ्या प्रमाणात केला. ज्या पद्धतीने शांताराम गोरख यांचं आपण नाव घेतलं, त्यांनी आपल्या भागात जे काम केलं ते त्यांच्या खात्याअंतर्गत आलेलंच सगळं काम केलं. त्याच्याने मोठा या ठिकाणी पाण्याची जी समस्या होती
बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याला शेती संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात भेटलेली दिसते. आजपर्यंत आपल्याला दिसते प्यायच्या पाण्याची गंभीर समस्या आजही सुरू आहे. आपण त्याच्यावर आता सध्या अजूनही बातम्या करतो आहोत. तुम्हालाही प्रश्न आहे, पण विषय असा आहे की काही कारणांमुळे पालकमंत्रीपद रद्द करणं हे मला माझ्या दृष्टीने योग्य वाटत नाही. त्याच्यात सुधारणा करणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्या कामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी जे असतात त्यांची जागरूकता फार महत्वाची, ते जागरूक असणं फार महत्वाचं आहे. ठाणे जिल्ह्यामधले जे आमदार आहेत त्यांनी जर त्या अनुषंगाने पालकमंत्र्यांशी व्यवस्थित समन्वय साधला, त्यांच्याकडे त्या समस्या मांडल्या, त्या अनुषंगाने, कारण आता केंद्रात आणि राज्यात सत्ता एकच आहे, त्यामुळे येणारा जो काळ आहे त्याला निधी असेल किंवा त्यांची जी काही कामं असतील ती करण्यास सोपं जातील. त्यासाठी पालकमंत्रीपद आवश्यक आहे. ते न काढता त्याच्यात सुधारणा जर केली गेली तर निश्चितच संबंधित जिल्ह्यांमध्ये, केवळ ठाणेच नाही तर महाराष्ट्रातले जे काही जिल्हे आहेत ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समस्या आहेत त्या ठिकाणच्या समस्यांचं निराकरण निश्चित होऊ शकतं. पण त्यासाठी पालकमंत्र्यांसोबतच स्थानिक त्या तिथले लोकप्रतिनिधी असतील आणि त्यांच्यासोबत असलेले जे अधिकारी असतात, कलेक्टर, सन्माननीय कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील आणि इतर जे त्यांच्या अनुषंगाने जे अधिकारी असतात त्यांनी जर समन्वय साधला आणि जर ठरवलं की तालुक्याचा विकास करायचा, इथल्या समस्या सोडवायच्या, तर ते निश्चितपणे सोडू शकतात. म्हणून म्हणतो की रद्द करण्यापेक्षा त्याच्यात काय सुधारणा करता येतील, त्याच्यामध्ये काय अधिकार वाढवता किंवा कमी करता येतील की जेणेकरून जनतेला त्यांची कामं लवकरात लवकर आणि सुखकर पद्धतीने मिळतील, यासाठी जर प्रयत्न केला गेला तर निश्चितच पालकमंत्री पदाचा एक चांगला उपयोग राजकीय क्षेत्रात महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी होऊ शकतो, असं माझं वैयक्तिक. या ठिकाणी आपण दोघांनी जे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये यांना जे पटलेले मुद्दे आहेत त्याच्याविषयी जर आपल्याला काही ऑब्जेक्शन असेल किंवा फोडायचे असतील काही मुद्दे तर आपल्याला यातून संधी. आता त्यांनी सांगितलं की शंभूराज देसाईंचं उदाहरण दिलं, त्यांनी आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री आणि मी जे बोललो होतो की काही जिल्ह्यांमध्ये मंत्री नसताना त्या ठिकाणी पालकमंत्री पदासाठी म्हणून मंत्र्यांची नेमणूक केली जाते. आपल्या जिल्ह्यामध्ये तशी परिस्थिती नव्हती. आपल्या जिल्ह्यामध्ये 2-3 मंत्री आपल्या मंत्रिमंडळामध्ये असताना सुद्धा स्थानिक मंत्र्यांना पालकमंत्रीपद न देता शंभूराज देसाईंना पालकमंत्रीपद दिलं. पालकमंत्रीपद वाटण्याच्या मध्ये देखील राजकारण केलं जातं, त्याचा समतोल सांभाळला जातो. त्याच्यामुळे जिल्ह्याबाहेर जे मंत्री त्या जिल्ह्यामध्ये देण्यामागचं जे राजकारण आहे ते पालकमंत्री पदावरून होतं. आणि दुसरी गोष्ट की ठाणे, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी मंत्रिमंडळामध्ये रस्सीखेच होते. याचं कारण काय? महसुली उत्पन्न जास्त, त्या ठिकाणी महापालिका जास्त, नगरपालिका जास्त, त्याचबरोबर मग आमदारांची संख्या जास्त. मग हे पालकमंत्री पदासाठी एवढा अट्टास का केला जातो? आमदार होतो, आमदार झाले की त्याची महत्वाकांक्षा होते मंत्री होण्याची, मंत्री झाले की पुन्हा पालकमंत्री पद पाहिजे. मग पालकमंत्री पदामध्ये एवढं काय राहिलेलं आहे? तर पालकमंत्री पदामधून हे सगळे जे आर्थिक गणित सांभाळली जातात असं तुम्ही थोडक्यात हे जे आहे त्याच्यावर सगळा कंट्रोल हा पालकमंत्र्याचा राहतो आणि त्याच्या मार्फत पक्षाच्या सत्तेमध्ये आणि पक्षामध्ये सगळी सूत्र आपल्या हाती ठेवण्याची पालकमंत्रीपद हे एक ठिकाण झालेलं आहे, केंद्रीकरण झालेलं आहे. आणि म्हणून त्यासाठी एवढा अट्टास केला जातो. तर यापूर्वी पालकमंत्रीपद नव्हतं तेव्हा काही राज्याचा विकास होत नव्हता का? 72च्या आधी त्या देखील जेव्हा त्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी हा प्रमुख असायचा, नियोजन समिती असायची आणि आमदार लोक कामाच्या सूचना करायचे नियोजन समितीला, कलेक्टरांकडे करायचे. आज पालकमंत्रीचा नियोजन समितीचा पालकमंत्री अध्यक्ष असले तरी जिल्हाधिकारी सचिव आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत जरी आमदारांच्या सूचना गेल्या, प्रस्ताव गेले शासनाकडे, तर त्याच्यामधून सुद्धा विकास होऊ शकतो, प्रस्ताव मंजूर होऊ शकतात. नियोजन समितीमध्ये आमदार सगळे बहुसंख्य आमदार त्याचे मेंबर असतात. त्या स्थानिक जो जिल्ह्याचा मंत्री असेल जिल्ह्यामध्ये ते मंत्री देखील त्याचे सभासद असतात. पालकमंत्री राहिल्यामुळे हे जे सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे ते होऊ नये. आज धनंजय मुंडेंचं नाव यांनी घेतलं, मी तर धनंजय मुंडेंचं नाव घेतलं नाही, पण धनंजय मुंडेंचं नाव घेतलं तरी आतापर्यंतच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये पालकमंत्री हा कधी दिसून येत नाही कागदावर. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये पालकमंत्र्यांचा सहभाग हा कागदावर दिसून येत नाही, पण अधिकारी मात्र कागदावर दिसून येतात.
आणि मग जेव्हा बळी द्यायची वेळ येतो त्यावेळेला अधिकाऱ्यांचा बदला केला जातो. त्याच्यासाठी म्हणूनच जर खरोखरच जर हे करायचं असेल, पारदर्शकता आणायची असेल कारभारामध्ये, तर पालकमंत्री असलं तरी काय फरक पडणार? पालकमंत्री नाही नसावाच अशी आपण भूमिका मांडतो. पालकमंत्र्याला दुसरा पर्याय काय सुचवतो? नाही, आतापर्यंत जसं चाललं होतं ना तसं चालत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत होईल. मंत्र्या त्याच्यावरती मंत्री त्यांच्या खात्याचे मंत्री आहेतच ना. जिल्हाधिकाऱ्यांकडे आमदारांनी प्रस्ताव पाठवले, जनतेने प्रस्ताव पाठवले, ते प्रस्ताव शिफारसीसह मंत्र्यांकडे जाणारे त्याच्या खात्याच्या मंत्र्यांकडे, मंत्र्यांनी त्याच्यावर निर्णय घेतात, त्याचा अधिकारी आहे. जिल्हाधिकारी देखील केंद्रीकरण जे पालकमंत्री पदासाठी झालेलं आहे ते आज समजा ही टेंडरिंगची पद्धत आली आहे. पालकमंत्री म्हणणार काय, समजा की माझा काही संबंध येत नाही त्याच्याशी, ते टेंडर अमुक कामाचं टेंडर निघालेलं आहे, ते टेंडर अमुक ठेकेदाराने घेतलेलं आहे, माझा काही संबंध नाहीये. पण पालकमंत्र्याने फोन केला आणि त्याला सांगितलं हे माझे 4 कार्यकर्ते येतील, त्यांना उद्या तुझ्या कामातलं बिल्डिंग मटेरियल सप्लायचा ठेका त्यांना दे, पाण्याचे टँकर लावायचा ठेका त्यांना दे. तर तो ठेकेदार जो मुख्य ठेकेदार आहे त्याला पालकमंत्र्याच्या पुढे जाता येत नाही आणि मग असे उपठेकेदार तयार होतात, त्याला जबाबदार पालकमंत्री राहतात, पण कागदावर कुठे येत नाही. पालकमंत्री असणं किंवा नसणं हा एक त्रयस्थ मुद्दा आहे. पण जरी पालकमंत्री नसलं, एक आणि जिल्हाधिकारी आज- तुमचा आज- प्रशासनातला भाग झाला. मी मार्गात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पालकमंत्री पदाचा वाद आताच एवढा म्हणजे विषय आताच चर्चेला येण्याचं कारण काय झालं तर त्याचं उदाहरण देतो. एक वाल्मिक कराड बीड जिल्ह्यामध्ये आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे वाल्मिक कराड नाहीत का? वाल्मिक कराड आतापर्यंत असे प्रत्येक जिल्ह्यात आहेत, प्रत्येक तालुक्यामध्ये पण आहेत. परंतु वाल्मिक कराडचं एकच चुकलं काय, तर त्याने माणसाची हत्या केली, अतिरेक केला. अतिरेक केला. जर ती हत्या झाली नसती तर कदाचित हे प्रकरण एवढं राज्यभर गाजलं नसतं आणि असंच चालू राहिलं असतं पुढे. त्याच्यामुळे आज जो निर्माण झालेला आहे एक उजेडात आलेलं आहे की सत्तेचा अधिकाराचा दुरुपयोग होऊ शकतो. त्याच्यामुळे या अधिकाराचं विकेंद्रीकरण तरी एकटं करायला पाहिजे. जर पालकमंत्रीपद ठेवायचं असेल तर पालकमंत्री पदाच्या अधिकाराचं विकेंद्रीकरण करायला पाहिजे. पालकमंत्री पद ठेवणं न ठेवणं याच्यापेक्षा पालकमंत्री जरी नसेल तरी सुद्धा कलेक्टर, जिल्हाधिकारी जो असतो तो प्रशासनाचा एक भाग असतो आणि त्याच्यावर देखील मंत्र्यांचा अंकुश असतोच ना. मग हे जे तुम्ही मुद्दे मांडताय ते त्या प्रकरणात होणार नाही का? पण कलेक्टरांचा जबाबदार धरला जातो. मंत्र्याला आज पण बघता बडी प्रकरणं येतात बाहेर, वर्तमानपत्रामध्ये तुम्ही लोक बाहेर काढतात, तर त्याच्यामध्ये कधी कुठला मंत्री त्याच्यामध्ये राहिलेला आहे. आज नैतिकतेच्या जोरावर यापूर्वी अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिलेले. आता नैतिकतेच्या जोरावर राजीनाम्याची मागणी झाली की बोलतात आरोप सिद्ध होत्या, मग बघू. नुसते कुठेतरी आरोप करतो म्हणून राजीनामे द्यायचे का? अशा पद्धतीने मग पळवाट सोडली जाते. सरांनी जे काही मुद्दे मांडले याविषयी आपलं काय मत आहे? साधारणपणे जर बघितलं ना, वाल्मिक कराड हे नाव आता इकडे गेलं. वाल्मिक कराड काय केवळ याच सरकारमध्ये होता अशातला भाग नाही. आधीचे सरकारमध्ये असे अनेक वाल्मिक कराड निर्माण झालेले आहेत, त्याबद्दल दुमत नाही. पण प्रश्न तोच येतो की जर केंद्रीकरण म्हटलं जातं तर मग कामाचं केंद्रीकरण एकाच ठिकाणी होतं. मी वाढती लोकसंख्या बघा, शहरीकरण बघा, त्यासाठी होणाऱ्या ज्या सोयी सुविधा असतात त्यासाठी जो काही तामझाम असतो, त्याच्यासाठी लागणारी जी काही सत्ता असते, त्यासाठी लागणार जे काही प्रशासन असतं, त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी जर पालकमंत्रीपद निर्माण केलं गेलं असेल किंवा तेच सांगेल की पालकमंत्रीपद गरजेचं काय आहे की ते सगळ्या एकाच ठिकाणी केंद्रित होतं. त्याचा दुरुपयोग होत नाही असं मी म्हणणार नाही. मी सरांशी त्या बाबतीत सहमत आहे. त्याचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात बऱ्याच ठिकाणी होताना दिसतोय. पण त्याच्यावर जर अंकुश ठेवला गेला, त्याच्यात जर ती प्रतिक्रिया पारदर्शी करण्यात आली तर निश्चितच त्याच्याकडे चांगलं सरकार निर्माण होतं, चांगलं काम निर्माण होतं. त्या जिल्ह्याचा अगदी विकास होण्यासाठी खूप पोषक असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. पण त्यासाठी पालकमंत्रीपद असणं पण गरजेचं आहे. कारण केंद्रीकरण जर सगळ्या कामांचं एका ठिकाणी होत असेल तर तो व्यवहारही एकाच ठिकाणी तयार होत असतो. त्याच्यावर नजर ठेवणं फार सोपं जातं. प्रशासकीय अधिकाऱ्यांची या अगोदरही आणि आताही अनेक प्रशासकीय अधिकारी लाच घेताना सापडलेले आहेत. अगदी आताही या क्षणाला जरी बघितलं कुठे ना कुठे ते सुरू असेल तर त्याला कुठेतरी अंकुश बसावा, ही सगळी प्रक्रिया पारदर्शक व्हावी. आणि ही सुरुवात असते कुठून तरी त्या गोष्टीला. आज जसं आपण एक बीडचं उदाहरण जे आहे त्याच्यात शिकून त्याला अजून किती पारदर्शक करते, त्याच्यात काय सुधारणा करते, हे मात्र निश्चित सरकारने केलं पाहिजे. ते कुठलंही सरकार असो, विद्यमान सरकार असो किंवा अजून येणारं जे कोणी सरकार असेल, त्यांनी देखील दक्षता घेणं फार गरजेचं आहे की ज्याही प्रशासकीय योजना राबवल्या जात आहेत,
जेही लोकांसाठी काम केलं जातं, लोकांच्या तक्रारी ज्या त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत त्या पोहोचण्यासाठी पालकमंत्र्यांची जबाबदारी असते. मी जसं म्हटलं की अगदी कचऱ्याची समस्या देखील पालकमंत्र्यांनी हाताळायची असते, धार्मिक उत्सव देखील पालकमंत्र्यांनी हाताळायचे असतात. असा त्यांचा तो प्रोटोकॉलच आहे आणि त्याकडे जर निश्चितच लक्ष दिलं. आणि ही गोष्ट तेवढी सत्य, जसं सरांनी सांगितलं की या ठिकाणी पालकमंत्री समोराचे देश असतील तर त्यांना या जिल्ह्याचा ना भूगोल माहिती आहे ना इतिहास माहिती आहे. त्यामुळे ते तितक्या तन्मयतेने किंवा तितक्या तत्परतेने काम करू शकणार नाही. ते काम करत नाही असं माझा आरोप नाही, पण त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणारे जे आहेत ते देखील त्या स्तरातले पाहिजे. लोकप्रतिनिधी जर जागृत राहिले तर त्या समस्या पालकमंत्र्यांपर्यंत जातात आणि त्या पालकमंत्र्यांपर्यंत गेल्या या बातम्या जेव्हा प्रसार माध्यमांमध्ये लोकांपर्यंत पोहोचतात तेव्हा लोकांच्या अपेक्षा पालकमंत्र्यांना वाटतात आणि मग त्यांचं डोक्यावरचं वजन वाढतं की नाही, आता आपल्याला ही जबाबदारी आलेली आहे. प्रसार माध्यमांपर्यंत गेले लोक प्रश्न विचारतात म्हणजे आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे. अगदी शहापूर तालुक्यामध्ये अजूनही डोक्यावरचा अंडा कमीवर आलेला नाही. उन्हाळ्याची बातमी आज हिवाळा सुरू आहे, उन्हाळा आलेला नाही, उन्हाळ्याला पाणी टंचाई सुरू झाली. याला सगळेच जबाबदार, स्थानिक आमदारही जबाबदार आहे, माजी आमदारही जबाबदार आहे, पालकमंत्री जबाबदार आहे, उपमुख्यमंत्री जबाबदार, मुख्यमंत्री पण जबाबदार आहे. कारण ही आजची समस्या नाही, अनेक वर्षांपासूनची समस्या आहे. पण ही सोडवण्यासाठी माझं वैयक्तिक मत आहे की जर स्थानिक आमदारांपैकी जर कोणाला दिलं गेलं असतं, सन्माननीय किसन कथोरे साहेब आहेत, अतिशय उत्तम त्यांचं प्रशासन आहे, त्यांची पकड आहे, सगळी जाण आहे, अशा लोकांचा देखील विचार केला जायला पाहिजे. भविष्यात अजून आता 20 आमदार पालकमंत्री सध्या आहेत, त्यांची 43 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे आणि शासन ते ठरवेल. अजून तो त्यांचा, जसं मी बोललो की त्यांचा राजकीय परिप्रेक्ष्य जो असतो त्या अनुषंगाने ते त्यांचं करत असतात. पण हे पण ते तेवढंच निश्चित आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्सीकेस सुरू असते. ही रस्सीकेस काढून जर प्रशासनाला चांगलं उत्तम काम करत असेल तर निश्चितच त्यांनी स्थानिक लेवलच्या आमदारांचा, ज्यांना चांगली राजकीय आणि प्रशासकीय जाण आहे, अशांना जर ती संधी दिली तर निश्चितच त्या ठिकाणचा विकास होऊ शकतो. अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रात देखील आहेत की त्या ठिकाणच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलं, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणची डेव्हलपमेंट केली. काही ठिकाणी त्याला अपयश देखील आलं. त्याला सरांनी ती कारणं सांगितली, या अगोदर मी ती कारणं सांगितली की बाहेरून जर कोणी येऊन बसला असेल तर त्याला इतिहास आणि भूगोल माहीत नसतो, त्यामुळे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. पण हे दूर केलं गेलं, याचा विचार केला गेला, मंथन केलं गेलं, योग्य माणसं निवडले गेलं तर त्या पालकमंत्री पदाचा निश्चितच सन्मानही होईल, त्याच्यातून चांगली कामं होतील. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की पालकमंत्री पद मिटवण्यापेक्षा त्याला चांगलं रुजवलं कसं जाईल, त्याच्याकडून मार्फत चांगलं काम कसं केलं जाईल याच्यावर चर्चा झाली तर निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. आपण 2 वेळा उल्लेख केला की 20 पालकमंत्री पद दिलेली आहेत. पालकमंत्री हा आमदार नसतो, मंत्री असायला आवश्यक असतो. आणि सध्याच्या कंडिशनला आपण पाहिलं तर 43 पैकी 42 मंत्रीपद या सरकारमध्ये वाटप झालेली आहेत. मग किसन कथोरेंसाठी तुम्ही पालकमंत्री पद कोणत्या याच्यावर जाहीर झालंच नाही, विषय नाही. आता शिंदे सरकारच्या काळातले जे 20 पालकमंत्री होते त्या संदर्भाने मी बोलत होतो. अजून तर ती सुरुवात नव्हती. नाही, आता आपण ह्या सरकारविषयी या सरकारविषयी संदर्भ सांगतो की जसं या अगोदर 20 पालकमंत्री आपण बघितले, त्याची मर्यादा जी ती 43 पर्यंत जाऊ शकते. पण आता जर विचार केला गेला तर तो आपल्या स्थानिक लेवलला या ठिकाणी, माझा म्हणण्याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की बाहेरच्या जिल्ह्यातला मंत्री या ठिकाणी काम करताना त्याला ज्या अडचणी निर्माण होतील त्या स्थानिक आमदाराला किंवा स्थानिक या इथल्या मातीतल्या माणसांनी निर्माण होणार नाही आणि त्याचा उपयोग चांगला होईल. म्हणून मी सन्मानित किसन कथोरेंचं नाव घेतो. अशी बरीच आहेत महाराष्ट्रामध्ये की जे चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. आपल्या ठिकाणचे अनेक आमदार या ठिकाणी आहेत, ते पण चांगल्या उत्तम पद्धतीने काम करू शकतात. पण ज्याला प्रशासकीय पकड आहे, ज्याला राजकारणाची चांगली जाण आहे, ज्याला समाजकारणाची चांगली जाण आहे, असा व्यक्ती जर पुढे आला, त्यांच्या हातात जर एक मंत्रीपद गेलं, पालकमंत्रीपद, तर निश्चितच आपल्या भागाचा देखील विकास होईल असं मला वैयक्तिक. माझा मुद्दा पुन्हा तोच आहे की किसन कथोरेंना जर मंत्रीपदच मिळालं नाही तर पालकमंत्रीपद त्यांच्यापर्यंत कसं पोहोचणार. आणि सध्या एकच सीट या मंत्रिमंडळामध्ये, एकच सीट खाली आहे मंत्रीपदाची. मी हे उदाहरण म्हणून सांगितलं की जर अशा माणसांना जर मंत्रीपद दिलं गेलं आणि त्याच्यानंतर पुढची पाऊल पालक तर निश्चितच त्याचा उपयोग होऊ शकतो. हे उदाहरण दाखल करू. मी मागणी नाही केली, तो अधिकार माझा नाहीये.
पण मी हे उदाहरण दिलं की ज्यांना प्रशासकीय जाण आहे, ज्यांना राजकीय जाण आहे, ज्यांना सामाजिक जाण आहे, अशा लोकांच्या हातात जर ते मंत्रिपद दिलं गेलं तर निश्चितच त्याचा उपयोग होऊ शकतो आणि त्या जिल्ह्यांचं प्रगती होऊ शकते, त्यासोबतच राज्याची प्रगती होऊ शकते, देशात त्याचं नाव होऊ शकतं. म्हणून स्थानिक लेवलला विचार करताना पारदर्शकता जर निर्माण केली गेली आणि पालकमंत्रीपद योग्य व्यक्तींच्या हातात जर गेलं तर निश्चितच त्याचा फायदा होईल. त्यामुळे पालकमंत्रीपद नसण्यापेक्षा असल्यावर त्याच्यात चांगलं काय करता येईल याच्यावर जर मंथन झालं तर निश्चितच त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो, असं माझं वैयक्तिक मत. मी आपल्या दोघा मान्यवरांना या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे की पालकमंत्रीपद असावं की नसावं हा एक मुद्दा असताना, पण पालकमंत्रीपद जर असलं तर ते तालुक्यात जिल्ह्यातल्या मंत्र्याला ते पालकमंत्रीपद असावं की बाहेरच्या मंत्र्यांना असावं. याच्या मागचा माझा उद्देश एक आहे की जर जिल्ह्यातल्या मंत्र्याला पालकमंत्रीपद दिलं गेलं तर तो त्याच्या भोवती फिरणारा कार्यकर्त्यांचा गोतावळा जो असतो तो तोच असतो आणि तो त्यांना कुठेतरी मिसगाईड करतो किंवा त्या मंत्रिपदाचे पालकमंत्रीपदाचे फायदे घेऊन स्वतः गब्बर होत असतात आणि अशातच वाल्मिक कराडसारख्या माणसाचा जन्म होत असतो. हेच जर पालकमंत्रीपद बाहेर गेलं, बाहेरच्या मंत्र्याला इथे पालकमंत्री म्हणून बसवलं, कोणताही जिल्हा असू दे, त्या जिल्ह्यामध्ये जर पालकमंत्री म्हणून बसवलं तर त्याच्या समोर फिरणारा गोतावळा हा विविध पक्षांचा किंवा विविध राजकीय पक्षांचे असतील, त्यांना या जिल्ह्यात फक्त येणं आणि तिथली माहिती घेणं आणि काम करणं हे त्यांची एक जबाबदारी राहणार आहे आणि ती जबाबदारी जर त्यांनी चोखपणे पार पडली तर मला वाटतं न्याय मिळेल. याच्यावरती आपलं काय मत आहे या ठिकाणी? शंभूराज देसाईंचे आपल्याला उदाहरण आहे. 5 वर्ष ते इथे 2.5 वर्ष का 5 वर्ष त्यांना मिळाले. त्या याच्यामध्ये त्यांनी साताऱ्याला जास्तीत जास्त वेळ दिला आणि जिल्ह्याला वेळ दिलेला. त्याच्यामुळे उदाहरण द्यायचं झालं, मी आपल्या दोघा मान्यवरांना थांबून या ठिकाणी सांगतो की मागच्या सरकारमधली परिस्थिती जी होती ना ती 20 मंत्रिपद फक्त होती आणि जिल्हे आपले जास्त आहेत, तर त्याच्यामुळे एक एक मंत्र्याकडे 2-2 जिल्ह्यांचे असे कारभार होते. 36 जिल्हे आहेत. हा, तेव्हा त्याच्यामुळे अनुषंगाने आणि 20 पालकमंत्रीपद होती. 20 मंत्रिपद असल्यामुळे जिल्ह्यांना 2-2 जिल्हे गेले होते. पण आताची परिस्थिती कशी आहे की सर्व मंत्रिपद आपली झालेली आहेत आणि तेवढ्या जिल्ह्यांसाठी ती मंत्रिपद आहेत, तर त्या हिशोबाने मी हा प्रश्न तुम्हाला विचारला. पक्षीय राजकारण करायचं नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्या जिल्ह्यातल्या मंत्र्यालाच त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यावं. जर तुमच्याकडे मंत्री कमी असतील तर एखाद्या जिल्ह्याला 2 जिल्हे दिले तर ठीक नाही, आहे. सध्याची कंडिशन तर मंत्रिपद पूर्णपणे आहे. आहे. त्यामुळे 36 जिल्हे आणि 36 पालकमंत्री व्हायला काही अडचण येणार नाही. पण त्या जिल्ह्यातलाच पालकमंत्री द्यावं या उमेश जोशींनी जे सांगितलेलं त्याच्याशी सहमत आहे. त्याच्या मागची कारण काय? त्याला त्या जिल्ह्यातली सगळी नसनस माहिती असते, त्याच्यामुळे त्याला जिल्ह्यातल्या समस्या माहिती असतात. उदाहरण द्यायचं झालं तर आता आपल्याकडे 2015ला ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं. 2015ला जिल्ह्याचं विभाजन झाल्यानंतर आपल्या जिल्ह्याचं नवोदय विद्यालय जे आहे ते पालघरमध्ये गेलं. मग आपल्या जिल्ह्याला जे नवोदय विद्यालय हवे आहे त्याच्यासाठी इथल्या पालकमंत्र्यांनी काही प्रयत्न केले का? 10 वर्षामध्ये काही प्रयत्न केले. इथल्या आमदारांमार्फत, सामाजिक संस्थांमार्फत निवेदनं गेली पण त्याचा जो पाठपुरावा खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे होता तो पाठपुरावा झाला नाही. आणि त्यामुळे आता नवोदय विद्यालय मंजूर झालं केंद्राकडून, ते इतर जिल्ह्यातली देखील 128 एकंदर नवोदय विद्यालय जिल्ह्यात मंजूर झाले. त्याच्यामध्ये तो आपला नंबर लागलेला आहे. त्याच्यामुळे तो आपला जो पाठपुरावा कमी जरी पडला तरी पण तो नंबर लागून गेलेला. पण हेच जर पालकमंत्री त्यातला यांच्या मताप्रमाणे तो जर जाणकार असता, जिल्ह्यातल्या समस्या माहितीगार असता आणि आपल्या जिल्ह्यातले असता तर त्याचा रेटा अधिक वाढला असता आणि लवकर आला असता ते मंजूर होत. म्हणजे पालकमंत्री असावा तो जिल्ह्यातला असावा ही भूमिका आपण मांडली. मग अशाच याच्यामध्ये आपण जिल्ह्याबाहेरचं नेमण्याची पद्धत ही पूर्वीपासून म्हणजे अगोदरच्या सरकारांमध्ये सुद्धा ही राजकारणासाठी झाली. आताच 20 मंत्री होते असं भाग नाही. त्याच्या आधी देखील 36 जिल्हे 36 मंत्री होते काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा. परंतु तेव्हा सुद्धा जिल्ह्यात बाहेरचे मंत्री ते नेमले, काही जिल्ह्यांमध्ये नेमले गेलेले आहेत. माझा प्रश्न आता बीड जिल्ह्यावरती आहे की वाल्मिक कराडचं आपण म्हणतोय, मग वाल्मिक कराड कसे तयार होतात? याच्यातून सिस्टीम मधून तयार होतात ना की पालकमंत्री त्यांना फॉर असतो, पालकमंत्र्याचे अधिकार वापरून स्वतः गब्बर होतात. मी याबाबत थोडंसं बोलतो. बोला. की पंचायत राज आपण स्वीकारतो. पंचायत राजचा उद्देश काय होता की ग्रामपंचायतीपासून पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत जे अधिकार त्या अधिकाऱ्यांना त्या स्तरावर मिळाले. आज आपण बघतो एखाद्या भात खरेदी केंद्र सुरू करायचं असेल, एखाद्या गावाला टँकर द्यायचा असेल, एखादा
काही तर त्याचे अधिकार सुद्धा त्या अधिकाऱ्याला नाही. त्याला आमदाराची हे लागायला लागते, शिफारस लागते, नाहीतर कलेक्टरकडून त्याची मंजुरी घ्यायला लागते. मग पंचायत राजचा उपयोग काय? म्हणून म्हणतो की पालकमंत्र्याकडे जसे अधिकार केंद्रित झाले तसे हे अधिकार मंत्रालयाकडे केंद्रित झालेले आहेत. पिरामिड जी आहे वरून खाली आलेला अधिकार त्याच्यावर खालून वर गेलेला अधिकार आहे. मग व्हिडिओला काही तहसीलदाराला काही निर्णय घ्यायचे असले तर तो एक फक्त कुठे आकस्मिक निर्णय घेऊ शकतो. इतर वेळेला त्याला कॅनलचं पाणी सोडायचं झालं, वास्तविक पाहता दरवर्षीच कॅनलचं पाणी सोडण्याची वेळ येते आपल्याला. त्याची पण मागणी करायची वेळ काय येते? अधिकाऱ्यांना माहिती असायला पाहिजे की हा शेतीचा हंगाम आहे, अमुक काळामध्ये पाणी सोडलं पाहिजे. त्याची परवानगी घेण्यासाठी नाही करण्यात. म्हणून अधिकाऱ्यांचं जर विकेंद्रीकरण झालं तर पालकमंत्र्यांचा आणि मंत्र्यांचा दबाव येणार नाही. अधिकारी आपापल्या पद्धतीने स्टँडर्ड जे हे असतात ते स्पेसिफिकेशन असतात, नियमावली असते, त्यानुसार ते काम करत जातील. पण आपण अधिकारच केंद्रित करून ठेवलेले आहे. उदाहरण द्यायचं जर अजून दुसरं तर पारदर्शकता यावी म्हणून आपण त्या टेंडरिंगच्या कामामध्ये 2 लाखापर्यंतचे अधिकार राहतील. ते बाबा टेंडर होणार नाही त्याच्यावरती मग तुमचं टेंडरिंग काय तर ती मर्यादा असते आमदारांच्या मागणीवरून, कार्यकर्त्याच्या मागणीवरून 3 लाखापर्यंत वाढवण्यात येईल, 5 लाखापर्यंत 10 लाखापर्यंत. 10 लाखापर्यंतची कामं तुम्ही विना टेंडर करू शकता. म्हणजे एक प्रकारे भ्रष्टाचार प्रोत्साहन आहे. त्या अधिकाराचं जे आहे संकोचन आहे. असं म्हणून त्याच्यासाठी की जे विकेंद्रीकरण जे व्हायला पाहिजे अधिकाऱ्यांचं, आपण लोकशाही स्वीकारलेली आहे आणि नेमका आपला उलटा प्रवास करायला तर तो सिस्टीम बदलली पाहिजे. मग असे एक हे आहेत कराड सारखे अधिकारी तयार होणार नाही. आता आपल्या तालुक्यात पण ते माहीत असेल तर भाग नाही. आपण तुम्हीच बातम्या दिलेल्या आहेत तहसीलदार कचेरीमधल्या. माझा जो प्रश्न होता की पालकमंत्री पद हे जिल्ह्यातलं असावं किंवा जिल्ह्याबाहेरचं असावं आणि त्याचप्रमाणे सरांनी जे काही मुद्दे मांडले त्याविषयी आपलं काय? मुद्दा जो होता वाल्मिक कराडांचा, वाल्मिक कराड केवळ वाल्मिक कराड म्हणून निर्माण होतात अशातला भाग नाही. त्याला जबाबदार त्यांचे मंत्री संत्री देखील असतात, तिथले अधिकारी देखील असतात, त्यांना विरोध न करणारे अधिकारी देखील असतात, त्यांच्या सोबत बसणारे अधिकारी देखील असतात. त्यामुळे असे वाल्मिक कराड अनेक ठिकाणी तयार झालेले आहेत. पण प्रशासनाने त्यावर जर अंकुश ठेवला त्या संदर्भात सगळ्यात माझं तर वैयक्तिक मत आहे की ती जबाबदारी देखील त्याच पालकमंत्र्याची, ज्या पालकमंत्र्याच्या नावावर हा व्यवहार चालू असेल, तो कोणीही असो, कुठल्या पक्षाचा असो, कुठल्या सरकारचा असो, त्याने ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ज्या पद्धतीने तुमचा जो स्टेटमेंट होता की बाहेरचा का नको किंवा बाहेरचा आलं तर त्याच्याने फायदा काय होईल हे सांगितलं. पण एक बात आमच्या दोघांचं हे निश्चित आहे की स्थानिक माणसाला इथला इतिहास आणि भूगोल माहिती असतो. त्यामुळे येणाऱ्या वेळेच्या समस्या देखील त्याला अगोदर कळत असतात. सरांनी मुद्दा चांगला मांडला की बाबा त्याला माहिती असतं की आता शेतीचा हंगाम आहे, त्यांनी पाणी सोडायला पाहिजे. त्याच्यासाठी परवानगीची प्रोसिजर का? स्थानिक माणसाला ती इथली भौगोलिक कल्पना असते, इथल्या वातावरणाची कल्पना असते, त्याप्रमाणे तो निर्णय क्षमता त्याची चांगली असू शकते. निर्णय घेण्याची जर त्याने ठरवलं, त्याला जर मिळालं तर. मी उदाहरणादाखल केवळ सांगितलं किसन कथोरे असे जे इथले मंत्री आहेत त्यांना देखील जरी त्या पद्धतीने दिलं गेलं स्थानिक लेवलला. आज जर आपल्याला पालकमंत्र्यांना भेटायचं असेल तर 2 ठिकाण, मुंबई नाही तर त्यांचं गाव, आज मोठा समस्या हीच निर्माण होतो. पण जर जिल्ह्यातला पालकमंत्री असेल त्याला निदान संध्याकाळी का असेना पण भेट इथे मिळू शकते. जायला यायला सर्वसामान्य माणसाला देखील ते सोपं असतं. त्यांच्याकडनं काम करून घेणार हक्काने आणि स्थानिक लेवलला तो एक फायदा असतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं, पालक आणि मंत्री, पालक म्हणजे जे पालन करतात हा सोपा त्याचा अर्थ झाला. की पालकाला सगळं माहिती असते की माझ्या मुलाला, माझ्या पाड्याला काय हवंय काय नको आहे. त्यामुळे इथला स्थानिक पालक असेल त्याला हे सगळं माहिती. आणि सन्माननीय कपिल पाटील साहेबांकडे जरी कुठली समस्या गेली तर त्यांना ते लगेच कळायचं की अरे हा या भागात आलाय का, ठीक आहे. मी ती कार्यपद्धती बघितली, त्याच पद्धतीने कथोरे साहेबांची बघितली, पांडुरंग बोरा साहेबांची बघितली, दौलत दोरडा साहेबांची बघितली. त्यांना ती कल्पना असते की कुठल्या भागात तो माणूस आलाय, त्याला काय समस्या असू शकतात किंवा ती जेन्युइन आहे का नाही आहे, ती गरजेची आहे का नाही आहे, हे देखील बघितलं जातं. कारण अनेक ठिकाणी आपण बघतो की ज्या ठिकाणी आवश्यकता नाही अशा ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कामं झालेली याची गरज नाही, अशा अनेक कामं आहेत. ती सांगत बसलो तर आपला हा एपिसोड देखील आपल्याला कमी पडेल. तर हा देखील भ्रष्टाचार त्या ठिकाणी थांबू शकतो. स्थानिक या मंत्र्याला माहिती असते या ठिकाणी काय प्रकार होऊ शकतो. त्यांनी जबाबदारी मात्र एक निश्चित घ्यायची. ईडीच्या उदाहरणावर त्यांनी स्वतः हे वाल्मिक कराड निर्माण होऊ देऊ नये.
आपण सारखं सारखं वाल्मिक कराड किंवा बीड संदर्भात बोलणं सध्या तरी टाळावं, कारण तो न्यायप्रविष्ट प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे. पण सध्याचा तो उदाहरण दाखल आपण ते बोलत आहोत. आपण न्यायालयाचा आपण करत नाही आहोत. तर हे जे प्रकरण सुरू आहे, तर अशी निर्मिती त्याच मंत्र्याची जबाबदारी असायला पाहिजे की बाबा हे मी निर्माण न केलेलं बरं. माझी जबाबदारी काय आहे की मला इथलं पालकत्व मिळालेलं आहे. इथला येणारा प्रत्येक सामान्यातला सामान्य माणूस जात धर्म पंथ पक्ष सगळं सोडून तो माझा जिल्ह्यातला आहे, मला त्याचं काम करायचं आहे, त्याच्या समस्या सोडवायची या भावनेने जेव्हा ते काम करायला सुरुवात करतील, त्यांच्यापर्यंत समस्या पोहोचतील, त्याला लोकप्रतिनिधी प्रशासन स्थानिक प्रशासन यांची जेव्हा साथ मिळेल तर निश्चितच पालकमंत्री पदाला न्यायपणे मिळेल, त्याच्यानं चांगली कामं पण घडतील आणि विकासाला चांगली चालना मिळेल. या ठिकाणी चांगला विकास दिसू शकतो, हे भविष्य निश्चित आहे. पण हे आता केवळ बोलण्यापुरता मर्यादित आहे, तसं व्हायला पाहिजे हे मला वैयक्तिक वाटतं. या ठिकाणी गणेश आपल्याकडे आयएस जगडे सारखे तुकाराम पटेल सारखे अनेक अधिकारी झाले की त्यांनी मंत्र्यांच्या दबावाला न झुकता कामं केली प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांनी मनावर ठेवलं, मनावर घेतलं. जसं पोलिसांनी पण मनावर घेतलं तर एका दिवसात ते गुंडगिरी सगळे आटोक्यात आणू शकतात. पण तेवढी धडाडी तेवढं हे दाखवणारे अधिकारी आज प्रशासनात कमी होते आणि त्यांना तेवढी मोकळीक दिली गेली पाहिजे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. गणेश नाईक जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा त्यांचे जनता दरबार भरायचे आणि त्या जनता दरबारचं मी स्वतः 1-2 जनता दरबार त्यांचे उपस्थिती लावलेली आहे, ते अटेंड केलेले. तिथे ते जनता दरबार भरून लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या तिथे ऐकायचे आणि त्याच्यावरती ऑन दी स्पॉट म्हणजे त्याच ठिकाणी ते सगळे अधिकारी आलेले असायचे. त्या अधिकाऱ्यांना ते निर्णय घ्यायला सांगायचे त्या प्रकरणावरती आणि ती प्रकरणं तिथल्या तिथे निपटारा करायचे. तर असं कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा याच्यामध्ये पालकमंत्री पण जनता दरबार लावतात असं चित्र कुठे दिसत नाही. तर हे जनता दरबार झाले पाहिजे किंवा नको याबाबत आपलं काय मत आहे ते या ठिकाणी प्रदर्शित करा. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी आपण बघितलं शासन आपल्या दारी त्याच्यामध्ये किती करोडो प्रमाणामध्ये खर्च झाले. त्याचा आउटपुट जर कोणी सरकारने जाहीर केलं त्याच्यातून काय बाहेर पडलं, किती निकाल लागले ते कळवले. आणि त्या काळामध्ये कोटी कोटीचे मंडप टाकले होते. काही पावसाळ्याचे दिवस होते, काही त्याच्या उन्हाळ्याचे दिवस होते. त्याच्यामुळे हे जनता दरबार किंवा शासन आपल्या दारी अशा प्रकारच्या समस्यांमधून प्रश्न सुटतीलच असं भाग नाही. परंतु तो एक प्रकार आहे जनतेचे प्रश्न नाही. गणेश नाईक तिथल्या हॉलमध्येच तो कार्यक्रम करायचा एखाद्या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणात खर्च त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. पण जे मी उदाहरण दिलं ते अशा प्रकारचे जर दरबार असतील तर ते उपयोग नाही, ती उधळपट्टी करेल. मुळामध्ये जर का स्थानिक आमदारांनी जनतेला भेटण्यासाठी जर ठराविक दिवस महिन्यामधले दिले, अधिवेशनाला तर फक्त किती वर्षातून 3 अधिवेशनं होतात. त्या 3 अधिवेशनामध्ये अधिवेशनाचा कालावधी हा 15 ते 20 दिवसाच्या वर नसतो. 4 आठवडे जास्तीत जास्त बजेटचा चालू होता. तो जर आपण हिशोब केला तर 2 महिने 3 महिने त्यांचे फक्त अधिवेशनामध्ये जातात, बाकी काळ तर ते मतदारसंघामध्ये असतात. पण त्यांनी जर काय रिझर्व्ह दिवस ठेवला महिन्यामधला 15 दिवसातला आणि त्या दिवशी ते इथेच मतदारसंघात त्यांच्या ठिकाणच्या याच्यामध्ये थांबले जनतेला भेटायला तर काही अडचण येणार नाही. जनता दरबाराची आवश्यकता नाही. परंतु गंमत अशी होते की त्या आमदाराच्या पूर्वी रेस्ट हाऊसवर आमदारांची बैठक असायची. त्यामुळे रेस्ट हाऊसवर कोणी जाऊन तिथे त्यांना भेटत असे. आता आमदारांची घरं ही पक्ष कार्यालय झाली, त्यांची कार्यालय झाली. त्यामुळे तिथे उद्या एखाद्या विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असेल, मतदार असेल, त्याला तिथे जायला संकोच पडावा. त्याच्यासाठी जर त्यांनी पूर्वीसारखं रेस्ट हाऊसवर ते मिळण्याचं ठिकाण ठरवलं किंवा त्यांचं पक्ष कार्यालय जरी असलं तरी पण तिथे सर्वांसाठी उपलब्धता ठेवली तर मला वाटते बरेचसे प्रश्न सोडवण्यासाठी मदत त्यांची होऊ शकते. या मुद्द्यावरती आपलं मत आहे. एकंदरीत जर बघितलं तर जनता दरबार भरणं फार गरजेचं आहे. कारण असं आहे की सामान्यातल्या सामान्यात जो माणूस आहे, जी समस्या तो पोलीस प्रशासनासंदर्भात असेल मांडायला घाबरत असेल किंवा त्याला त्याची दखल घेतली जात नसेल कुठल्याही कारणाने, त्याला जर त्या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर असा माणूस देखील किमान लोकप्रतिनिधीच्या दारापर्यंत पोहोचून त्याच्या समोर समस्या मांडू शकेल आणि त्यात काहीतरी निवारण निघेल याची त्याला खात्री निश्चितच मिळू शकते. त्यासाठी ते दरबार असणं फार गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या बाहेर असे मी बरेच दरबार बघितले
अगदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहे, त्यांची पद्धती एवढी सुंदर आहे की त्यांचा ठरलेला दिवस ठरलेला वेळ असतो, त्या टायमाला त्या विभागाचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी हजर असतात. त्याच ठिकाणी निवेदन घेतलं तर जो येतो एक खुर्ची सारी ठेवलेली असते, त्याच्यावर त्याला बसवतात, उभे असतात, त्यांच्याकडनं निवेदन घेतात, समस्या इतर अधिकारी इथल्या तिथे जागेवर निवारण. त्यामुळे ती विश्वासार्हता लोकांची वाढ. याच पद्धतीने न घेता किमान सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं ते अगदी योग्य आहे की सुरुवातीला रेस्ट हाऊस हे आमदारांचं म्हणजे हक्काचं ठिकाण असायचं, ज्या ठिकाणी सगळ्याच पक्षाचे लोक जाऊन त्यांना भेटायचे, पत्रकार देखील भेटायचे, त्यांच्या चर्चा व्हायच्या. चर्चा होणं फार गरजेचं आहे. समस्यांवर चर्चा होणार, लोकांमध्ये चर्चा होणार, मिळून एकमेकांशी बोलणं, जेणेकरून अनेक समस्या बाहेर पडत असतात. एखादा व्यक्ती असेल की जो समोर यायला देखील घाबरत असेल, तर अशा माणसाची देखील दखल हस्तेवर असते, दुसऱ्याकडनं तिथपर्यंत जात असते, त्याच्या अडचणी समजून घेतल्या जात असतात, त्याच्याकडनं ते काम करून घेतलं जात असतं. तर हा एक चांगला पर्याय मला देखील वाटतो. त्यांनी किमान आठवड्यातनं एक दिवस किंवा 15 दिवसातनं एक दिवस जरी त्या ठिकाणी दिला, तो देत असताना सोबत संबंधित अधिकाऱ्यांना देखील जर ठेवलं, त्यांना कंपल्सरी जर तो दिला, एक 2 तासाचा जरी वेळ दिला, 2 तास त्या अधिकाऱ्यांना सगळ्याच अधिकाऱ्यांना जर तिथं थांबवून ठेवलं कंपल्सरी, तर निश्चितच समस्या फार वेगाने असं निवारण होऊ शकतं. त्या समस्यांच्या अडचणी समजू शकतात. त्याला लागणारा जो काही कालावधी असेल तो निश्चित केला जाऊ शकतो. ज्या ठिकाणी रस्त्यांची समस्या आहे, जो फॉरेस्ट असेल त्याला काय कालावधी लागेल हे त्या ठिकाणी ताबडतोब समजेल आणि समोरच्याला देखील समर्पक उत्तर मिळू शकतं. आणि अशा पद्धतीने समस्या सोडवल्या तर निश्चितच कुठल्याही पक्षाचा असू दे, आमदार आमचा आहे ही भावना लोकांमध्ये निर्माण होईल आणि आमदारांना देखील एक चांगली संधी असेल लोकांपर्यंत वैयक्तिक पोहोचणं, लोकांच्या समस्या जाणून घेणं, त्याचं निराकरण करणं, या गोष्टी देखील होऊ शकतात. त्यामुळे निश्चित असले दरबार भरवले गेले पाहिजे. आता आपल्याकडे आमसभा अनेक वर्षापासून आमसभा हेतूच तो होता, पण झालीच नाही, अजिबात झाली नाही. आता या गोष्टीवरनं अनेक वेळा टीका टिप्पणी झाली, सगळं झालं, पण आपल्या लोक प्रतिनिधीचं ते हे म्हणून देखील सध्या चालतंय, नो कमेंट्स. आपण बघतो ते सगळं सोशल मीडियावर. तर हे असं व्हायला नको. आमसभेमुळे अनेक समस्या लोकांसमोर येतात, पत्रकारांसमोर देखील येतात. काही समस्या पत्रकारांना आमसभेत कळतात देखील की ह्या मोठ्या मोठ्या समस्या आहेत, त्याच्यावर देखील काम केलं गेलं पाहिजे, याची देखील चालना मिळते. त्यामुळे आमसभा होणं गरजेचं आहे, लोक न्यायालय भरवणं गरजेचं आहे, लोक दरबार लावणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी संबंधित लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन लोकांच्या समस्येचं निराकरण जागेवरच करू शकतो. त्यावर अनेक चांगल्या प्रकारचे तोडगे देखील निघू शकतात, त्यातनं अनेक समस्या देखील निघू शकतात. आणि महत्वाचं म्हणजे काही ठिकाणी ज्या अफवा पसरवल्या जातात त्याला देखील अंकुश बसू शकतो. कारण लोक सोशल मीडियावर हल्ली फार विश्वास ठेवतात, त्याच्यात जे काय फैलवलं जातं त्याचा प्रचार फार लोक करतात. पण जनता दरबारमध्ये जर त्या गोष्टी खऱ्या असतील किंवा खोट्या असतील तर त्याच्यातून ती समस्या निराकरण होऊ शकते. म्हणून माझं वैयक्तिक मत आहे की या ठिकाणी असले दरबार भरवले गेले. पालकमंत्रीपद असावं की नसावं ही चर्चा आज आपली सखोल रंगली. या चर्चेमध्ये आपले दोन्ही राजकीय विश्लेषक आहेत, त्यांची मतमतांतरे आपण या ठिकाणी पाहिली, ऐकली. या मतमतांतरावरती आपली काय मतमतांतर आहे ही देखील आपण कमेंट्स बॉक्समध्ये मांडू शकता. त्याचप्रमाणे याही पलीकडे जाऊन कोणत्या विषयांवरती आपल्या जनता दरबारने असे एपिसोड केले पाहिजे, कोणते विषय आपल्याला ऐकायचे, आपल्याला कोणते विषय समजून घ्यायचे, ते विषय देखील आपण प्रत्यक्ष आम्हाला फोन करून किंवा कमेंट्समध्ये देखील मांडू शकता. ते विषय या ठिकाणी चर्चेत घेण्याचं जनता दरबार जरूर प्रयत्न करेल. आणि यासाठी आपण सर्वांनी जनता दरबार पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आज वेळात वेळ काढून आपले हे दोन्ही मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपल्या प्रश्नांना सखोल असं उत्तर दिलं. या प्रश्नांमधून बऱ्याचशा अंशी लोकांच्या शंका कुशंकांना पूर्ण विराम मिळालेला असेल असं आपण या ठिकाणी समजूया. आणि या पाहुण्यांना आपण विनंती करूया की पुढील भागामध्ये जर आपली आवश्यकता लागली तर आपण असं आमच्यासाठी वेळ काढावा आणि या ठिकाणी थांबूया. आलेल्या दोन्ही मान्यवरांचे मी त्या ठिकाणी जनता दरबारला वेळ दिल्याबद्दल आभार मानतो आणि आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की जनता दरबार पाहता असे ज्वलंत विषय या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. आलेल्या मान्यवरांचे या ठिकाणी आभार आणि धन्यवाद.